नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता, लाईक शेअर करता. हे बघा, आपल्याला बनवायचं आहे ह्या रव्याचा वडा. या रव्याचा वडा बनवायचा आहे. तर मी याच्यासाठी हा 1 कप भरून हा रवा घेतला आणि 1 बटाटा घेतला. हा बटाटा मी या चाळणीनं, बारीक चाळणीनं खिसून घेतला आणि 2-3 पाण्यानं धुवून, हे बघा असं नितळ पाणी निघेपर्यंत हा काळा पडणार नाही म्हणून थोड्याशा पाण्यामध्ये ठेवला. तर हे कढईमध्ये एक कप भर रवा घेतला ना, हे 3 कप पाणी ठेवलंय मी. हे 3 कप मोजून पाणी ठेवलं. तर आपण आता हा किस आहे ना, हा याच्यात टाकून देऊ, म्हणजे हा शिजत राहील. पाणी गरम छान झालेलं आहे. हा किस आपण याच्यात टाकून देऊ. म्हणजे तो किस शिजायला वेळ लागेल थोडासा. आता काय करायचं आहे आपल्याला, हे मीठ घेतलंय चवीनुसार, हे मीठ पण याच्यात टाकून देऊ. आता काय करायचं आहे, हे जाडी चटणी आहे बियांसारखी, हे 2 चमचे चटणी टाकून देऊ. हे बघा 1.5 चमचा टाकली. मीठ टाकलं, चटणी टाकली. हे थोडंसं जिरं टाकून घेऊ 1 चमचा. हे बघा, हे जिरं टाकलं 1 चमचा. आता हा कोथिंबीर कापून ठेवला आहे, हा पूर्ण कोथिंबीर टाकून देऊ आणि याला छान उकळी येऊ देऊ. हे बघा, याला छान उकळी आली आहे मस्त. आता हे 2 चमचे तांदूळाचं पीठ घेतलंय. हे बघा, आता हे गॅस आपण बारीक करून देऊ आणि हे 2 चमचे पीठ गाठा होणार नाही असं आपण याच्यात टाकून देऊ. हे 2 चमचे पीठ टाकलं मी. आता हा रवा पण टाकून देऊ याच्यात. याला छान शिजवून घेऊ, मस्त गाठ होणार नाही असा शिजवून घेऊ व्यवस्थित. हे बघा, हे 2 मिनिटं झाकून ठेवलं तर मी ना. आता हे आपण उघडून घेऊ आणि हा रवा छान झालेला आहे. हा या परातमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी. आता थंड होण्यासाठी याला असं करून देऊ, पसरवून देऊ. हा थंड झाला की हाताने मळून घेऊ. हे बघा, हे असे गोळे तळून घेतले मी, हे असे छोटे 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 छोटे, आणि त्याला असं चांगलं मऊ करून घ्यायचं हातावर आणि असे होल होल करून घ्यायचे. असे 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 मेंदूवडे बनवून घ्यायचे आणि तेल गरम झालं की छान असे कढईमध्ये सोडायचे. हे बघा, मी कढईमध्ये सोडले 4. हे असं मऊ करून घ्यायचं पीठ. तेलाचा हात लावायचा मऊ करताना. याच्यामध्ये बटाटा टाकलाय आपण आणि तांदूळाचं पीठ सुद्धा 2 चमचे टाकलंय. त्याच्यामुळे हे खूपच छान असे कुरकुरीत आणि मऊ, मधून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत होतील. असे वडे तुम्ही बनवा, मुलांना पण आवडतील, मोठ्या माणसांना पण आवडतील, डब्यावर दिले तरी चालतील. आणि तो रव्याचा शिरा वगैरे करतो ना, तो उपमा शिरा, ते काही मुलं खातात. हे एक एक उचलून हातात आलं त्यांच्या की ते बरोबर खाता. आणि चव पण लागायला पाहिजे. सामान व्यवस्थित टाका त्याच्यात सामान, म्हणजे त्यांना चव पण लागेल आणि खाताना मजा पण येईल. हे बघा, हे असे थोडा वेळ 2-1 मिनटं राहू द्यायचे आणि मग असे खालचे वरे करून घ्यायचे. बारीक गॅसवरच ठेवला आहे मी, मोठा गॅस केलेला नाही आहे.
टाकताना बारीकच गॅस राहू द्या. तेल चांगलं गरम झालं पाहिजे, नाहीतर हे सुटून येतील सगळे, रवा रवा होईल जाईल कढईमध्ये. हे बघा, अशा प्रकारे मी हे बटाटा, तांदूळाचं पीठ आणि रवा आणि थोडंफार मसाला, चटणी वगैरे टाकून हे वडे तयार केलेले आहे. हे खूपच चांगले आणि क्रिस्पी झालेले आहे. आणि हे टमाट्याचे केचप बरोबर, लसणाच्या चटणीसोबत, अशी खोबऱ्याच्या चटणीसोबत हे खूपच छान लागतात आणि हे मुलांना फारच आवडतील. हे असे वडे मी तुम्हाला करून दाखवले आणि असे वडे तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. आणि व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब.